नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ठाकरे ब्रँड, ठाकरे बंधू असा धोशा लावून जे काही लोक मीडियातले आणि युट्यूब मधले रोजच्या रोज आगामी महापालिका निवडणुकीसाठी गळा काढत असतात, त्यांनी त्यांच्या आवडत्या पक्षाला, नेत्यांना निवडून आणावं, महापौर करावं, याविषयी मला आक्षेप घेता येणार नाही. कोणीही आक्षेप घेऊ शकणार नाही. कारण या देशामध्ये लोकशाही आहे आणि मुंबई हे महानगर त्याच भारतामध्ये असेल तर तिथे कोणालाही महापौर करण्याची इच्छा कोणालाही असू शकते. कुठल्याही पक्षाला महापालिका जिंकून देऊ असं वाटलं तर ते गैरलागू नाहीये. पण एखादा फुगा किती फुगवायचा याच्या मर्यादाही लक्षात ठेवाव्या लागतात. नाहीतर तो फुगा अवास्तव फुगवला की तो तुमच्या तोंडावरच फुटतो आणि तुम्हालाच दचकण्याची वेळ येते. जशी काल परवा राहुल गांधींची अवस्था झाली. वोट चोरी, हायड्रोजन बॉम्ब, अशा रोज रोज काय काय गोष्टी बोलत, डाव्या खिशातला हात बाहेर न काढता जे राहुल गांधी मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर वाटेल त्या अदवा तदवा गोष्टी बोलत होते. त्यांनी अनेक खुलासे केले, पण त्यातला एकही खुलासा यशस्वी होऊ शकला नाही. त्यांनी केलेला गौप्यस्फोट प्रत्येक वेळेला राहुल गांधींच्या तोंडावर फुग्यासारखा फुटला. आणि हे असे कुठल्या तरी पक्षाला जिंकून देणारे किंवा पराभूत करणारे जे लोक असतात, पत्रकार, संपादक, मीडियातले, त्यांची नेहमी अशीच दयनीय अवस्था होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार की नाही होणार. उद्धव ठाकरेंसाठी महाराष्ट्रात, मुंबईमध्ये इतकी प्रचंड सहानुभूती आहे की मुंबई अतिवृष्टीमुळे बुडत नाही. इतकी उद्धव ठाकरे यांच्याविषयी जनमानसात असलेल्या सहानुभूतीमुळे मुंबई बुडून गेली आहे, महाराष्ट्र बुडाला आहे. अशी वर्णनं विधानसभा निवडणुकीपूर्वी जे जे लोक करत होते त्यांच्या तोंडावर त्यांनीच केलेल्या प्रचाराचा फुगा फुटला. कारण अवघ 2-2.5% मतदान विधानसभेच्या वेळेला लोकसभेपेक्षा वाढलं आणि निकाल पुरते उलटे पालटे होऊन गेले होते. आणि ते होणारी यात शंका नव्हती. कारण लोकसभेच्या निकालामध्ये आपल्याला सणसणीत फटका बसलाय हे कळल्यानंतर महायुतीतले अजितदादा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस खडबडून जागे झाले होते. आणि प्रामुख्याने भाजपचे सगळेच्या सगळे मोरके नेते, पक्ष, काय ते कार्यकर्ते, हे देखील खडबडून जागे झाले होते. 23 वरून आपल्या खासदारांची संख्या 9 वर आली. त्यानंतर 4 महिन्यामध्ये भाजपने अटापिटा केला आणि अगदी लपून छपून काही केलं असं बिलकुल नाही. वोट चोरीवर सोडून द्या. लोकसभेच्या निकालानंतर सातत्याने देवेंद्र फडणवीस एक गोष्ट सांगत होते, अगदी उघडपणे सांगत होते, पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते. पण असले फुगे फुगवणारे बसलेले असतात, त्यांना सत्य ऐकायची इच्छा नसते आणि समजून घ्यायची तर इच्छा त्यापेक्षा नसते. आणि म्हणूनच फडणवीस सतत सांगत होते की महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या मतामध्ये फक्त 2 लाखाचा फरक आहे. 1% सुद्धा फरक युती आणि आघाडीमध्ये नाहीये. मतदान 4-5% वाढवलं तर हेच निकाल उलटे पालटे होऊन जातील. म्हणजेच आळशीपणा दाखवणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी किंवा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या आळशीपणा करणाऱ्या मतदाराला घरातून काढून मतदान केंद्रापर्यंत नेलं आणि 3 ते 4-5% मतदान वाढवलं. तर आपला मतदार अधिक मैदानात आल्यामुळे आपली टक्केवारी ही महाविकास आघाडीपेक्षा अधिक होईल आणि आपण प्रचंड बहुमताने सुनामी आल्यासारखे जिंकू, हे देवेंद्र फडणवीस घसा कोरडा करून सांगत होते. सुदैवाने असं आहे की कार्यकर्त्यांना समजलं पण विश्लेषकांना समजलं नाही. त्यामुळे विश्लेषक आपल्या परीने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंना सहानुभूती हाच फुगा फुगवत बसले होते. आणि त्यामुळे वेळच्या वेळी जागा वाटप करणं, प्रचाराला लागणं
असलं कुठलंही काम करण्यापेक्षा उद्धव ठाकरे असोत, त्यांच्या बरोबरचा शरद पवार गटाचा राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस पक्ष असो, हे अजूनही मतदान झालं नाही, निकाल लागले नाहीत, त्यानंतर होणाऱ्या मुख्यमंत्री पदासाठी भांडत बसले, एकमेकांच्या उरावर बसले, मतदार घरातून बाहेर काढले नाहीत, तर लोकसभेचं यश मातीमोल होऊ शकतं याचं भान त्यांना आलं नाही. आणि ते भानावर येऊ नयेत म्हणून मीडियामध्ये बसलेले विश्लेषक असले युट्यूबर्स हे उद्धव ठाकरेंसकट मुंबईला सहानुभूतीच्या तुंबलेल्या पाण्यामध्ये बुडवत होते. पण सहानुभूती ही काल्पनिक होती, भ्रामक होती. आणि त्यामुळे जे काय व्हायचं ते झालं. आपण बघितलं, इतकी इतकी म्हणजे काय म्हणतात, सुपडा साप इतका झाला की महाविकास आघाडीतला पक्ष, आघाडीतले पक्ष मुख्यमंत्री पदावरून भांडत होते. त्यांना विरोधी नेता होण्यासाठी आवश्यक आहेत तितकेही आमदार एकाही पक्षाला निवडून आणता आले नाही. आपले ज्याचे सर्वाधिक आमदार त्याचा मुख्यमंत्री, हा वाद होता. पण निकालानंतर काय अवस्था झाली, एकाही पक्षाकडे विरोधी नेते पदावर दावा करावा यासाठी आवश्यक असलेली 29 आमदारांची संख्या नाही. आणि याला जितके त्यांचं नाकर्तेपण, आळशीपणा आणि कार्यकर्त्यांचा आळस जबाबदार आहे, तितकाच हे असलं सहानुभूतीचे फुगे फुगवणारे आणि खोटं नाटं विश्लेषण करून तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवणारे आहेत, त्यांच्याकडून याचं नुकसान होतं. ते नुकसानाला जबाबदार नसतात, ते आखाड्याच्या बाहेर बसलेत. कॅच गेली तर सिक्सर सिक्सर ओरडणारा जबाबदार नसतो, सिक्सर मारणारा जबाबदार असतो. चुकीच्या बॉलवर फटका मारला तर कॅच जाते, फलंदाज आउट होतो. सिक्सर सिक्सर म्हणणारा पुढच्या फलंदाज येण्याची प्रतीक्षा करत बसतो. असो, सांगायचा मुद्दा असा की आज सुद्धा दोन ठाकरे बंधू एकत्र आले, ठाकरे ब्रँड, मुंबई म्हणजे ठाकरे, अशी जी बेलगाम वर्णन जे युट्यूबर्स आणि मीडियातले विश्लेषक करतायत, ते फुगा फुगवतायत. आणि त्यांच्यावर विसंबून किंवा त्यामुळे भ्रमित होऊन जर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड आणि त्यांचे समर्थक गाजरं खात बसले असतील तर ती गाजराची पुंगी आहे, लक्षात घ्या. ती वाजणार नाही, खावी लागेल, पण खाण्या इतपत तरी ती उपयोगाची असेल का याचा विचार करा. आणि कदाचित असं मला वाटतं की मी आज आदित्य ठाकरे यांचं कौतुक करण्यासाठी हा विषय केलेला आहे की दार ठोठावणाऱ्या पराभवाची जाणीव आदित्य ठाकरेंच्या बोलण्यातून मला दिसली आणि म्हणून मी त्या तरुण नेत्याचं कौतुक करणार आहे. केवळ आपला दुरावलेला चुलता परत आला किंवा 20 वर्षानंतर दोन ठाकरे कुटुंबामध्ये, दोन वेगळ्या झालेल्या दोन ठाकरे परिवाराच्या दोन भावांमध्ये सलोखा झाला, एक दुसरीकडे येणं जाणं सुरू झालं, म्हणून मतदार धावत तुमच्याकडे सुटलाय असं बिलकुल होणार नाही. याची जाणीव आदित्य ठाकरे यांच्या एका मुलाखतीमध्ये मला दिसली आणि मला पाठ थोपटावीशी वाटली या तरुण नेत्याची. कारण त्यांनी जो पराभव अपरिहार्य दिसतोय तो आलाच तर पळवाट असावी असं एक वक्तव्य आजच करून ठेवलेलं आहे. कारण गंमत असते, आपण जिंकणार हे सांगणं सोपं असतं, पण जिंकण्यासाठी जी भयंकर मेहनत करावी लागते ती जर होत नसेल आणि परिस्थिती त्यासाठी पोषक नसेल तर पराभव अपरिहार्य असतो आणि तो दिसत सुद्धा असतो. स्वीकारा न स्वीकारा ते सत्य असतं आणि ते नाकारता येत नाही, कल्पना नाकारता येत. म्हणूनच लोकसभेतला पराभव हा काल्पनिक होता, आळशीपणाचा होता. तो नाकारताना भाजपने, महायुतीने मेहनत घेतली आणि तिन्ही पक्ष जबरदस्त बहुमताने निवडून येऊ शकले आणि भ्रमात राहिलेली महाविकास आघाडीची धुळधाण उडाली. आदित्य ठाकरे असं काय म्हणालेत,
इंडिया टुडेचा काहीतरी मुंबई कॉन्क्लेव्ह म्हणून आहे, त्याचा एक व्हिडिओ मी बघितला ज्याच्यामध्ये फडणवीस वगैरे बऱ्याच लोकांच्या मुलाखती आहेत. त्यामध्ये राजदीप सरदेसाई आणि ती चौधरी नावाची एक मुलगी आहे पत्रकार, या दोघांनी घेतलेली आदित्य ठाकरे यांची मी मुलाखत बघत होतो. आणि त्यांना राजदीपने अत्यंत कोंडीत पकडणारे प्रश्न विचारले. त्या सगळ्यांना सत्य उत्तर देण्याची हिंमत आदित्य ठाकरेकडे नव्हती. कारण सत्य आहेच काय, 25 वर्ष तुम्ही या मुंबई महानगराची सत्ता उपभोगली. त्यामुळे आज जर दुर्दशा असेल तर ती फक्त 3 वर्षात आलेली दुर्दशा नाही, हे वास्तव स्वीकारणं भाग होतं. आणि ते स्वीकारायचं नसल्यामुळे अशा सगळ्या प्रश्नांना आदित्य ठाकरेंनी यशस्वीरित्या बगल दिली. पण एक सत्य त्यांनी सांगून टाकलं की एवढं सगळं असलं तरीही उबाठा शिवसेना आणि ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड हाच मुंबई महापालिकेवर प्रचंड बहुमताने निवडून येईल आणि महापौर आमचाच होईल, हे अगदी ठणकावून सांगताना, ठणका कशाला म्हणायचा हा पण एक प्रश्न असतो आजकाल. कारण आजकाल मीडियाने ठणकावणे, धुणे हे शब्द इतके बुळबुळीत करून टाकलेले आहेत की आपल्याला बहुमत मिळणार, आपल्याला चिंता नाही. ती चौधरी मुलगी होते, तिने विचारलं की इलेक्शन आहे, तुम्हाला चिंता केली पाहिजे. ते म्हणा, आदित्य म्हणाला तुम्ही चिंता करू, आम्ही करू चिंता, आणि आम्हाला कुठलीही चिंता नाही. आणि चिंता नाही असं दोनदा माणूस सांगू शकतो की एकदा त्याला साफ साफ आरामात विजय मिळताना दिसतो किंवा साफ साफ पराभव दिसत असतो. विधानसभेचे आकडे बघितले, विधानसभेतला पराभव बघितला उबाटा शिवसेनेचा किंवा महाविकास आघाडीचा, तर एक गोष्ट साफ होते की कुठल्याही परिस्थितीत अगदी राज ठाकरे सोबत आले तरीही उबाठा शिवसेना किंवा ठाकरे ब्रँड स्वबळावर मुंबई महापालिका जिंकण्याच्या परिस्थितीत बिलकुल नाहीये. आणि त्यामुळे हे उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी एक पळवट निर्माण करून ठेवली की जर फेअर निवडणुका झाल्या, कुठलीही गडबड झाली नाही, वोट चोरी झाली नाही, तर आम्हीच जिंकणार आहोत. याचा दुसरा अर्थ असा होतो की जर आम्ही जिंकलो नाही तर मग वोट चोरी झाल्याचा आरोप करून आम्ही पळ काढू, हे आधीच सांगितलेलं आहे. म्हणजे सोपं आहे. निवडणूक आयोगाने किंवा निवडणूक घेणाऱ्या यंत्रणेने उबाठा शिवसेनेला किंवा ठाकरे बंधूंना ते एकत्र लढले तर जिंकून द्यायचंय. का जिंकून द्यायचंय की बघा तुम्हीच जिंकलात, आम्ही निवडणुका अतिशय फेअर घेतल्या होत्या, अन्यथा तुम्ही जिंकला नसतात, असं भाजपने म्हणावं ही अपेक्षा आहे. मग तसं म्हणायचं असेल तर कधीतरी तोंड उघडा आणि सांगा की झारखंड मधल्या निवडणुका ह्या फेअर होत्या, असं का नाही म्हणत. जर तुम्ही महाराष्ट्राच्या, हरियाणाच्या किंवा दिल्लीच्या निवडणुकीवर वोट ठेवणार असाल वोट चोरी म्हणून, तर मग कर्नाटकातल्या निवडणुकांवर आक्षेप घेण्याचं कारण नाही, तुम्हीच जिंकलेल्या. आम्ही हरलो की वोट चोरी, हा जो सिद्धांत आहे तो सोपा आहे. आम्ही तरुण होतो, कॉलेजच्या काळामध्ये क्रिकेटच्या मॅच वगैरे बघायचो, तेव्हा इकडच्या टीमचे समर्थक तिकडच्या टीमचे पाठीराखे यांच्यामध्ये हुज्जत व्हायची. आणि मग आमच्या टीम मधला फलंदाज आऊट झाला किंवा त्याला आऊट दिला अंपायरने, तर त्याला चिकी खाऊ अंपायर म्हणायचे. हा पोरकट क्रिकेट मधला चिकी खाऊ अंपायर हा आता भारताचा एक राजकीय मुद्दा झालेला आहे. आमच्या फलंदाजाला आऊट केलं, आमचा पक्ष पराभूत झाला, मग अंपायर चिकी खाऊ होता, निवडणूक आयोग चिकी खाऊ आहे. असं मुद्दा इतकाच आहे की आदित्य ठाकरेंनी जे आधीच सांगितलेलं आहे की फेअर निवडणुका झाल्या तर आम्ही जिंकू, याचा अर्थ आम्ही हरलो तर मुंबई महापालिकेच्या निवडणुका या फेअर झाल्या नाहीत, त्यात वोट चोरी झाली, ईव्हीएमची गडबड होती, हे सगळे आरोप नंतर करण्यासाठी आता एक पाया घालून ठेवलेला आहे, पळवाट काढलेली आहे. पण ती पळवाट काढली आहे याच्या मागे मनात दडलेली भीती, पराभव साफ साफ समोर दिसतोय. आणि
विधानसभेच्या निवडणुकीचे आकडे, अगदी लोकसभेचे आकडे घ्या, ते घेतले तरी तुम्हाला कळेल. लोकसभेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये जे मतदान झालेलं आहे, त्या मतदानामध्ये महाविकास आघाडीला किंवा उबाठा शिवसेनेला मिळालेली मतं आणि झालेले विजय हे निसटलेले विजय आहे. निसटलेले विजय काठावरचे आहेत. जरा इकडे तो बाजारातला भाजीवाला असतो, तो एक बटाटा उचलतो, पारडं वर आलं म्हणून परत टाकतो, मग खाली जातो. तितका एक बटाट्याने जो तराजूमध्ये फरक पडतो, त्यापेक्षा लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये काडी मात्र फरक नव्हता. तो एक बटाटा महायुतीने आणि भाजपने वाढवला, एकच्या जागी दोन टाकले आणि पारडं इतकं खाली गेले की ती पारडं वर करण्यासाठी तिन्ही पक्षांना हिंमत राहिलेली नाही. आणि ती हिंमत न राहिल्याची साक्ष आदित्य ठाकरे यांच्या या मुलाखतीतून मिळते की फेअर निवडणुका झाल्या, वोट चोरी झाली नाही तर आम्ही नक्की जिंकणार. वोट चोरी झाल्याचा कुठलाही पुरावा आजपर्यंत कोणालाही देता आला नाही. गडबडी गफलती सगळीकडे होतात. आणि मी परत परत सांगतो, अगदी हजारो गणित मांडून, हजारो प्रयोग करून जे अवकाशयान पाठवलं जातं, त्यात सुद्धा कल्पना चावलाला मरावं लागतं. एक बारीकशी चूक देखील इतकी घातक असते. तेव्हा त्याच्यातही नासाची चूक होत असेल, इस्रोची चूक होत असेल, तर एवढ्या हजारो आणि लाखो लोकांचं मतदान घेणाऱ्या आयोगाकडून काही किरकोळ चुका होणार. पण त्या किरकोळ चुका म्हणजेच फ्रॉड आहे असं म्हणणं गैरलागू असतं. आणि त्याची खात्री आज आदित्य ठाकरेंना आहे, कारण मुंबईत मराठी मतांवर निवडून येणं अशक्य आहे. कारण काँग्रेसलाही मराठी लोक मतं देतात, काँग्रेसचेही उमेदवार मराठी असतात, भाजपचे उमेदवार मराठी असतात आणि त्यांनाही मराठी लोक मतं देतात. त्यामुळे मुंबईत जितके कोणी मराठी आहेत, समजा आपण असं म्हणू की 1 कोटीच्या आसपास मुंबईच्या मतदारांची संख्या आहे, त्याच्यामध्ये 30% मराठी आहेत, तर 30च्या 30 लाख मतं ही उबाठाला मिळणार नाहीत. अर्थात सगळे मतदान करत नाही, 70% झालं तर 7 त्रिक 21, 20 लाख मतं ठाकरे बंधूंना एक गठ्ठा मिळणार नाहीत. आणि मराठी सोडून उरलेलेही ठाकरे बंधूंना मतं देणारच नाहीत असंही नाहीये. अगदी मुस्लिम असो, गुजराती असो, मारवाडी असो, ते पण शिवसेनेला मतं देणारे आहेत. हे मी स्वतः बघितलेलं आहे. अनेकदा तर काही गुजराती सुद्धा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले नगरसेवक आहेत. पण एक गोष्ट आहे, ज्या पद्धतीचा पवित्रा ठाकरे बंधूंनी घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्या सत्ता लोलुपतेमुळे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची जी पत होती बाजारातली, ब्रँड म्हणजे काय असतं, पत असतं. पत, तुमच्यावरचा विश्वास, तुमच्या भूमिकेवरचा विश्वास, त्या भूमिकेला सरसकट तिलांजली देऊन उद्धव ठाकरे गेल्या 5 वर्षामध्ये जसे वागलेत आणि त्यांनी जसं राजकारण केलंय, त्यांना पाडण्यासाठी वोट चोरी वगैरे करायची गरज नाहीये. तुमच्याकडून जितके निराशाग्रस्त आणि काय म्हणतात हताश झालेले लोक आहेत, ते आपोआपच दुसरा पर्याय शोधतात. तुमच्या पूर्वी जे कोणी मराठी अस्मितेची लढाई लढवणारे संयुक्त महाराष्ट्र समिती, संपूर्ण महाराष्ट्र समिती होती, त्यांच्याकडून हताश झालेलेच बाळासाहेबांकडे आले. त्यातून ठाकरे ब्रँड उभा राहिला. पण तो मराठी अस्मितेचा ब्रँड उद्धव ठाकरेंनी गेल्या 5 वर्षामध्ये पुरता मातीमोल करून टाकलेला आहे. आणि म्हणून आदित्य ठाकरे यांना सरळ सरळ महापालिका निवडणुकीतला पराभव दिसतोय. आणि तो झाला तर मग काय बोलायचं, त्याच्यासाठी आत्ता जागा करून ठेवलेली आहे, एक खिडकी उघडून ठेवली आहे की वोट चोरी झाली तर सांगता येत नाही, पण फेअर निवडणुका झाल्या तर ठाकरे ब्रँड जिंकणार आहे, उबाठा शिवसेना जिंकणार आहे, उबाठा आणि मनसे जिंकणार आहे जर एकत्र आले तर. आणि आम्ही हरलो तर त्याचा अर्थ साधा सरळ आहे,
वोट चोरी झालेली आहे. असो मित्रांनो, मला मांडायचं ते मांडलं. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.